तीन हातनाका परिसरातील लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेसवे मार्गावरील तीन हातनाका परिसरातील निष्काळजीपणे लावण्यात आलेल्या एका वाढदिवसाच्या बॅनरमुळे आज एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळलीये. फुटओव्हर ब्रिजवर लावलेला मोठा बॅनर अचानक सुटून थेट रस्त्यावरून जात असलेल्या एका दुचाकीवर कोसळला. या घटनेमुळे काही क्षण परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. सुदैवानं दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखल्यानं मोठी जीवितहानी टळली. ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहनांची मोठी वर्दळ सुरू असताना अचानक पादचारी उड्डाणपुलावर लावलेला एक बॅनर हवेने उडून खाली पडला. त्याचवेळी खालील मार्गावरून एक दुचाकीस्वार प्रवास करत होता. अचानक अंगावर बॅनर कोसळल्यानं दुचाकीस्वाराचा तोल गेला. काही क्षणांसाठी समोरून येणाऱ्या वाहनाला धडक होण्याची भीती देखील निर्माण झाली होती. मात्र दुचाकीस्वाराने शांतता आणि प्रसंगावधान राखत वाहनावर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली. या घटनेत दोघांनाही सुदैवानं गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेनंतर काही काळ वाहन चालकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. स्थानिक नागरिक आणि इतर वाहन चालकांनी तातडीने धाव घेत हा बॅनर रस्त्याच्या बाजूला हटवला. काही मिनिटातच वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सार्वजनिक वापराच्या पादचारी उड्डाणपुलांवर एवढ्या मोठ्या आकाराचा वाढदिवसाचा बॅनर नेमका कोणाच्या परवानगीने लावण्यात आला? तो लावताना सुरक्षिततेचे निकष पाळले गेले होते का? संबंधित बॅनरची नियमित तपासणी करण्यात आली होती का? तसंच अशा प्रकारचे बॅनर सार्वजनिक ठिकाणी लावण्यास परवानगी कोणी दिली याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे हा परिसर अत्यंत वर्दळीचा मार्ग असून येथे दिवसरात्र हजारो वाहने धावतात. अशा ठिकाणी निष्काळजीपणात लावण्यात आलेले बॅनर नागरिकांच्या जीवाशी खेळ करू ठरणारे शकतात. काही सेकंदाचा फरक पडला असता तर ही घटना अपघातात रूपांतर झाली असती.